रुपये की नाही? पण तू पडला गरीब माणूस पैसे आणणार कुठून? हो हो सागर बोरडे, हा माणसाला जीवनात मित्राव कशाचा सोंग करता येईल, पण पैशाचं सोंग मात्र कोणी करू शकत नाही. अगदी बरोबर आहे. पण त्याचे मन आहे पुण्यवंत व्हायचे आहे, सज्जनांची नाही. वा क्या बात आहे. क्या बात आहे. मी आध्यात्मिक बोलतोय आणि तू हिंदी डायलॉग घुसवतो का? छान छान. हा. तू पडला गरीब माणूस, हो. एवढे पैसे आणायचे कुठून? पुण्यवंत व्हायचे आहे, सज्जनांची नाही. या कंपनीचे मालक डायरेक्ट देव तोरण्याला मालकाला फोन केला. नवासाहेब देवाडे आणि हे फोनवरच्या डॉक्टरनी बोलणं ऐकलं. म्हणजे फोनवर बोलणं चालू असताना हे डॉक्टरनं ऐकलं. हा म्हणजे 2 पेटे काय तुम्हाला 4 पेटे देतो. पण माणूस नीट झाला पाहिजे. माणूस नीट झाला पाहिजे. लगेच ऑपरेशनाची चौकशी सुरू झाली. सुरू झाली. डॉक्टरने माझं मूत्रपिंड काढून टेबलावर ठेवलं चौकशीसाठी. ऑपरेशनाची केवढा असेल केवढा असेल. डॉक्टर त्यांच्या रूम मध्ये इंजेक्शन उकळण्यासाठी गेले बाबा. शेजारच्या रूम मध्ये शेजारच्या रूम मध्ये गेले असतील. भानगड अशी झाली तेवढ्यात कुठून मांजर आलं कुणाच ठाऊक. हा रतीचे आले मामा. शुद्ध केल्या का तू? आता काय कुठं सांगतो का? अरे दवाखान्यात मांजर आले. कसं आलं कुणाच ठाऊक. आलं ते मात्र तोंडात धरलं सोडलं परत. डॉक्टर आले बघतो तर मटेरियल काय मटेरियल गायब. त्यांना बी आश्चर्य वाटलं. आता माणसाला काय वाटणार आहे? आता नेमकं करायचं काय? आता करायचं काय? बोरडे सर, हा काही म्हणा डॉक्टर म्हणजे देव माणसं. अरे मामा उच्च दर्जाचं शिक्षण. एका बोळीत गेले आणि लाच कुत्र्याचं पिलू घेऊन आले बघा. बघा डोकं असावं डॉक्टर माणसासारखं डोकं असावं. मकाच्या कुत्र्याचं मुत्र पिंड काढलं. तिथल्या तिथं आपल्याला बसवलं सध्या व्यवस्थित आहे. वा 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 वा. ए पण मामा मला थोडी शंका वाटते रे. आता काय शंका वाटली बाबा? आईला सध्या तुला लघवीला जर आली तर कसं काय रे? अगं असं लगेच वय. हो सध्या लगेला आलं एक टंगडं वरती करून तुला काय खरं वाटलं काय? अरे मामा माणसाला काय वाटणार आहे? लगा रात्री मला स्वप्न पडलं होतं. सांगायचं कुणाला? जाऊ दे बाबा. सागर सिंगल केल्याशिवाय सिंगल पाहत नाही. मामा बोलवायचं कारण म्हणजे कसं 2 दिवसाला आपली गावची यात्रा. गावची यात्रा करायची म्हणजे दोघा माणसाचं काम नाही. सागर यात्रेचा असा विषय असतो की गावकरी ते रावाला येणार नाही. अगदी बरोबर आहे. शेवटी गावची ताकद आहे. बरोबर आहे. हे बघ बरं आता मी सकाळी आलो चौकामध्ये म्हणजे आपल्या गावातून चौकातून चालत असताना लोक तुला लय नाव ठेवत होती का? काय म्हणतोय मामा? आईला म्हणलं सागर एवढा शिक्षण झालंय पोराचं व्यसनाच्या आधी आणि गेला लय दारू प्यायला लागला. हा रतीची आईला बघ बघितलं का? वागवलं का? दादा पाहिलं का गाव असं असतंय? अख्खा गाव मला नाव ठेवते का? आई म्हणलेलं काय एवढा कलाकार हायलय पोरगा दारू पितोय कलाकार चांगलाय. दारू प्यायला लागला यस्त हरी गेला. यशला हारी गेला. अरे मामा गावाला काय करायचंय? कुणाला घोड्यावर चालून देणार नाही, पाय पायी चालू देणार नाही. अरे मामा तू जेव्हा भावाचा मित्र आहे म्हणून तुला सांगतो. मी यातना हरी गेलो का आणि दारू का प्यायला लागलो का तुला 2 वाक्यात सांगतो. अरे जिससे दिल लगाया था वो दिल्ली चल गई, जिसने दिल लगाया था वो दिल्ली चल गई, इसलिए मेरे दिल की तसल्ली चल गई. मैंने सोचा था ये बिजली की करंट से मर जाऊं, लेकिन हाथ लगाने से पहले वो भी चली गई. मला म्हणतोय मामा अरे तो दारूचा रंगला त्याचा संसार भांगला. खरं म्हणतोय मामा. अरे अरे जीवन असेल तर मेलेलं बरं, पण मरणाची भीती वाटते म्हणून वाकार पेलेलं बरं. कारण मामा अरे पिऊन देह झाला माझा खराब, पिऊन देह झाला माझा खराब. माझ्यामध्ये ही शराब अत्तर गुलाल बुके आणि ताटी माझी सजवा. मात्र मामा उधळाची फुलं मात्र तेवढी दारू भिजून उधळ. कारण मामा अरे दारू ही वाईट आहे, दारू ही वाईट आहे. त्यामध्ये 9 सागराचा अर्थ आहे. बनवणारा धूर्त आहे आणि पिणारा मूर्ख आहे. म्हणून म्हणतो समाजाव आणि माई बापा आणि खास करून माझ्या मित्र मंडळीनो दारू पासून सावधान. स्वतः पितो का? अरे मामा एवढी माझ्या तोंडातून मंजुळवाळी गेली तुला काय वाटलं नाही का? काय त्या पोराचं दर्शन घ्यावा. आयुष्यभर रांड कराय. आईला अरे चांगला आशीर्वाद द्यावा. आईला मामा तुला काय खरं वाटलं काय? मग काय? अरे तसं नाही मामा. येता येता एक बेवडं पडलं होतं. पुढं
इथं आपलं माणिक डोक्या चौकात काय म्हणतोस गटारात पडलं होतं आई समजून मग सगळी लोक त्या बेवड्या का पाहून हसत होती त्या बेवड्याचं बघून सगळी लोक हसत होती फक्त एकटा बाजार हसला नाही का बरं अजिबात हसलो नाही तुम्ही हसले नाही सगळी लोक हसत होती पण मी एकटा हसलो नाही याला कारण का रे बाबा कारण मामा तो बेवडा मीच होतो ना अरे अख्खा देश खाल्ला झाला दारू अरे जाऊ दे मामा रात्री तुझ्या वाणीत मला सापण पडलं म्हणलं सांगायचं कुणाला तू माझा जीवा भावाचा मित्र बरं हे बघ मामा बोलवायचं कारण म्हणजे कसं 2-4 वर्ष कोरोनाचा काळ होता खरं. आमच्या गावच्या यात्रा काय बंद होत्या बरोबर. याचा तरुण पोराने हातात कार्यक्रम धरलाय चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे का नाही मग? म्हणून आपल्या दोघा माणसाचं काम नाही आमच्यात पैशावाला माणूस हे बघा हा. पहिलं जेवढे आले तर छोटे माणूस छोटे मालक हा बोलावून घ्या विजय कालेकर पंचपत्नीची सुरुवात चांगल्या प्रकारे केल्याबद्दल विजय कालेकर यांच्याकडून 100 रुपये आणि जीवन रेडे ड्रायव्हर एसटी ड्रायव्हर जीवन रेडे यांच्याकडून पंचपती कार्यक्रमाची सुरुवात चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल 200 रुपयाचे बस आले त्यांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद छोटे राम 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 हरे राम 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 हरे तुमच्या राम हरे तुमच्या मामा काय म्हणतोस आयला तू आवाज दिला ते काय बोंबललं तुला कळालं का आम्हाला ऐकायला कमी झालंय बाबा तुला काय कळालं नाही का नाही ना मला सांग काय म्हणलं रे काय मानला तू शाहीर आहे का गायक आहे मी सांगतो तुला काय मानला तू हा अरे रामा 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 रे अरे रामा 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 रे माझ्या आईचा देवळा तुझा सट्टा मामा माझा घरवना घर फिरवायचा अरे राहिला. तसं नाही मामा तो मालक बोंबला तर मी काय करणार आहे कसला मालक आणि कसला काय हो बरं हो छोटा मामा राम 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 एकट्याची पद्धत आहे का नाही काही हा? काय मालक कर या बघा जरा मला एक सांग शांतीला जरा झालं काय मला सांगा तो बाकर साहेब मला पुढून भेटला रे अहो पुढून भेटला की भेटला का नाही मान तू कुठून भेटला मालक याचं काय झालं काय झालं तो पुढून भेटला बरोबर आहे आणि मला जागाच घावली नाही बरोबर आहे म्हणून मी मागून भेटलो हराम खोराची काय भेटायची जागा खरी नाही का हा? जाऊ द्या मरू द्या मालक हा? पाहुण्याच्या वरात होते माणसातून असं ना पण मालक हा. हो छोट मालक आता झालं काय मी जसा मागून भेटलो का हा तसं मला डायरेक्ट संशय वाटायला लागला हो. ते आहे ना, काय माणूस आहे हा? हा? झालं काय मग झालं काय म्हणजे जसं मागून भेटलो तसं सगळं धपक्यात पट वाढलं तुमचं जायला काय बोलण्याची पद्धत आहे तुम्ही नालायक. बघा बरं हात गिरून. काय आहे तसंच आहे. ना? मालक हा? एक मनातलं विचारू का विचार की तुम्हाला काय कोरड्या उलट्या होत्या का? बोल मला तुम्हाला अरे बाबा आमच्या गाडी निदान माझ्या उलट्या झाल्या जात्या का? मारणार रोज गाडीवर प्रवास चाललाय काही आंबट चिंबट खाऊ वाटतंय मला तुम्हाला अरे आंबट पदार्थ आपल्याला लय आवडतात आईला मग सोपायची मालिक आता काय झालं तुम्ही गाभण राय अरे आपण नाही मी बोलतो सगळं भगवंत वाणी म्हणलं काहीतरी तळाचं सांगत आहे बुवा. चांगलं बोलावं आयुष्यात माणसाने नाही नाही जाऊ द्या मला तुमची थोडीशी टिंगल केली काय झालं बरं बाकी काय चालेल काय चाललंय ते बाबा हा. अरे कोण दिवस आहे नाही काहीचा नाही ह्याचा भरोसा आता काय? माणसाचा आहे का घडीचा भरोसा माणूस म्हणजे पाण्याचा बडबड आहे आहे का नाही? आज आहे तर उद्या नाही बरोबर आहे बाबा. मग पण तुमचं एवढं मोठं शिक्षण होतं बरोबर आहे बाबा सध्या जवळजवळ 4-5 वर्ष झालं मामा गावात दिसत नाही अरे बाबा करोना काळामधले दिवस आठव जरा काय आठवायचे दाख्या जनतेला माहिती की अरे करोनाच्या काळामध्ये किती लोक मेली का नाही आपली अहो त्याची गणतीच करू नका मालक बरोबर आहे का नाही तुम्हाला सांगू का काय झालं आपण फार सगळे आलेले भाग्यवान आहात हा म्हणून वाचले बरोबर आहे कारण तो रोग असा होता हा. का त्याचा नाव सुद्धा घ्यायला फार अवघड वाटत होता कसं आहे माहिती का सुख पाहता जवळ पाडे शाबास. आणि दुःख पर्वत एवढे वा. जवळजवळ एवढा सुख असतो दुःख पर्वत एवढा असतो की गेलं निघून ते बरं झालं हा. उद्याचं बोला
बरं बाकी काय मग? काय नाही बाबा मजेत चालली. एवढं मोठं शिक्षण होतं, हा गावात 1 नंबरचा शिक्षणामध्ये पोरगा म्हटला तर तुम्हीच होते. होतो ना बाबा. मग या शिक्षणाचा फायदा घेतला काय त्या अरे पोराला? करोनाच्या काळामध्ये सर्वांचा धंदा पाणी बंद झाला होता. धंदा पाणी आता गोडे साहेबांना त्याला स्वतःच दुकान आहे. असं ना? मग अहो 5 रुपयाचा साबण दुकानदार 20 रुपयाला इकीत होता. कारण त्या वेळेस लॉकडाऊन होतं बाबा. पहिलं लॉकडाऊन होतं. बरोबर आहे बाबा. एवढंच नाही ना अहो गावठीचा फुगा आमच्याकडे गावठीचा फुगा भेटतोय. म्हणजे गावकीचा फुगा. हा, हा. तो 50 रुपयाला होता. हा. मला स्वतःला ते 200 रुपयाला एक घेतला. दारूसाठी माझी झुंझुनरला जायची. तुला तुझ्यासाठी घेतलेली मी आता. मला काय मध्ये आली सीजन होऊन द्या. हा. तर मग असा लॉकडाऊनचा तो विषय होता. मला मग केलं काय बुवा? अरे आता काय केलं मित्रा? हा करोनाच्या काळामध्ये सगळ्यांचा धंदा पाणी बंद झाला. हा होता की. पण या फागड्याचं डोकं करोनाच्या काळामध्ये बघा बंद झालं. मामा काहीतरी ज्ञान घ्या. हा करोना पुणे जिल्ह्यात आला कसा? हा. याचा शोध मी लावला. बघा 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 दर्शन घ्या. हा. लावला असून शिक्षणच तेवढं होतं. शिक्षण होतं बाबा. बरं हो छोट मालक, तुझ्या काय झालं? तो आला कसा काय हो? आता मला सांग सागर, हा. करोनाच्या काळामध्ये तुझा भाऊ कामाला कुठं होता रे? आता आजच्या गावाला माहिती की अमेरिकेत होता की. अमेरिकेला होता का हा. नव्हता? मला सांग त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघालं. हा. त्याला तिथं ठेवणार आहे काय? अहो मालक कशाला तिथं ठेवणारा? लगेच गावाला पाठवला. पाठवला की. कारण तुझ्या भावाला कोरोना झाला होता. जाता का नव्हता? नाही हो. जाता का नव्हता तुझ्या भावाला कोरोना? आता कसं जागेवाला? हा चालताना आणि तुझ्या भावाचा कोरोना परत माझ्या भावाचा कोरोना. लगेच तुझ्या बापाला झाला. झाला का नाही? हा? नाही हो. हा, म्हण ना. हा चालताना. झाला का नव्हता मग? हा चालताना तुझ्या बापाचा कोरोना परत माझ्या बापाचा कोरोना. लगेच तुझ्या आईला झाला. झाला का नाही? नाही हो. हा, म्हण ना. चालता हा. चालता तुझ्या आईचा कोरोना परत माझ्या आईचा कोरोना. लगेच तुझ्या बहिणीला झाला. परत माझ्या बहिणीला. झाला का नाही? नाही हो. झाला का नव्हता तुझ्या बहिणीला? हा 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 हा. आणि तुझ्या बहिणीचा कोरोना परत माझ्या बहिणीचा कोरोना. अख्ख्या पुणे जिल्ह्याला झाला. झाला का? आजच्या पुणे जिल्ह्याला. अख्ख्या पुणे जिल्ह्याला झाला. झाला का नाही? आईला घरात राहतोय का नाही मी? नाही हो. त्याचा शोध मी लावल्या काय म्हणायचं म्हण तुला? आता काय म्हणायचे मालक? काय झालं काय? कोरोना पुणे जिल्ह्यात आला कसा? हा. हा? मग बरोबर आहे. बरोबर आहे. आणि माझ्या बहिणीमुळे आजच्या पुणे जिल्ह्याला कोरोना. तुझ्या बहिणीमुळे अख्ख्या कोरोना पुणे जिल्ह्याला कोरोना झालाय. असं तुमचं म्हणणं आहे? याचा शोध मी लावलाय. हा माझी बहीण काय आजच्या पुणे जिल्ह्यात काय मुक वाटीत होती का काय? आता ते मला आपल्या बापानं शोध लावलाय अजून कार्यक्रम व्हायचा जमून. अरे 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 हे बघा म्हणतात ना माकड मारलं पाना हागलं तशी गंमत. काहीतरी चाललंय सांगताय. म्हणजे तुला खरं वाटलं का काय? अहो मालक माणसाला काय वाटणार आहे? अरे तुझी टिंगल केली ना. टिंगल केली काय मस्त इंडिया टिंगलची शबात. हा त्याच्या आईला छाट. इंडिया बॅट तिकडे मारी दे आणि नाना माझ्या हातात देतो काय? ए मामा इकडे ये. काय तुला हाताची चौकशी लागते ना? खरंच 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 खरंच. आता उचून आले. तुझ्या आयुष्यात कधी चांगलं बोलता आलं का तुला? बरं एक काम करा. हे बघा रात्र थोडी आम्ही सोबत आहोत. बरोबर आहे. तुमच्याकडे आम्ही काम दिलं. हा. या कंपनीचे मॅनेजर आले महेश कुमार देवतोरनेकर. आवाज बोलून घ्या. अहो महेश कुमार देवतोरनेकर. वाचणार वैभवशाली महेश कुमार साहब पुराने आली. नागेंद्र ने पहाड़ पे नागराजे के वास्ते महेश कुमार आया है आपके मनोरंजन के वास्ते. मनोरंजन करने आया हूँ महेश मेरा नाम है. उससे मैं गलती होती मुझे माफ करना दोस्तों. यही मेरा कहना है कहना है. राम राम. काय झालं बाबा? राम राम मॅनेजर राम राम. अरे काय झालं काय? माझ्या घरी आला रात्री आले आले तू मारायला लागला. माझ्या बरोबर बोकाडी आली. कोण? हा
मग काय करत बोलली ना आलाय का तुझ्या लोकांच्या घरी जायची काय गरज आहे का? अहो छोटं मालक तसं आहे माझं शेजारी घर आहे मार्गाला घर आहे आला असं सकाळी मी जाता जाता गेलो असं तुझ्यामुळे याची पोरं आजारी आहे आजारी पडली ना आलाय का माझ्यामुळं मग काढायचाच मारा काढायचं पोरं काय तुला विचारून काढायचं का आलाय का दादा मला चौकात का झाले बाबा आनंदी आहे तो. शेतीवाडी व्यवस्थित चालले घर पपंच व्यवस्थित चाललाय भावाचं लग्न गेल्या वर्षी झालं आईचं हा? आता माझ्या आईचं वय आहे का लग्न करायचं? अरे माणसाने जरा शब्द हातार आहे. नाही नाही वय आहे आता लग्न करायचं. आता काय आईचं वय आहे का? आईच्या हाताने म्या गौऱ्या मस्तात गेल्या इकडे या मालक काय झालं कसं काय झालं काहीतरी थोडा कमी आहे म्हणायचं डोक्याचा आजार आहे. बरोबर आहे. कुशल म्हणतो आईचं लग्न झालं का? बोलावं काय नीट बोलावं माणसं. नीट बोलव ना महेश तुम्हाला कळतं का? मला एक सांगा काय झालं काय हो शेजारवाला गेला का हो? राम खरा सोडून दे. हा? मालक बाबा आईचं लग्न नाही अरे आईचं ऑपरेशन झालं का विचारतोय माझी जख मार ना पहिले तेच म्हणलं लई दिवसात भेटला महत्वाचा प्रश्न अरे विचार ना अरे ज्याची मन आहे मित्र असे मित्र भेटे मनाचा संशय भेटे अरे विचार लई दिवसात भेटला महत्वाचा प्रश्न अरे विचार ना तू कोणाचा रे कोणाचा खरा मी अख्ख्या गावात आहे तुला माहित नाही का? अरे काय चाललंय मामा ओ महेश भावा तुम्हाला बोलण्याची काय अक्कल आहे आहे का का पद्धत आपल्या पार्टीचे छोटे मालक त्यांचं आज अख्खं महाराष्ट्रभर नाव आहे कुशाल म्हणतोय कोणाचा आहे कोणाचा जाऊ द्या मरू द्या मालक येत नव्हते पण ते बळात मागायला लागून आले असं आहे ना जाऊ द्या माझ्या पोरा स्वराचं एवढं मानावं घेऊन हा. मला सांगा काय झालं? आज आपण कुठल्या गावात आहे लिमगिरी निमगिरी हा 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 आता इथं जेवढी लोक बसली असतात हा यांच्या सुद्धा लक्षात नाही आलं पाहिजे म्हणजे एवढं पब्लिकच्या सुद्धा लक्षात नाही आलं पाहिजे हा. हा. उद्या आपल्या हाजरीचा कार्यक्रम सुटला बरोबर आहे. आणि आपण आपल्या देवतोरण्या गावाला निघून गेलो तेव्हा? तिथं गेल्यानंतर सुद्धा आपल्या घरच्यांच्या लक्षात नाही आलं पाहिजे वाह. हा हा का तू माझा आहे मालक कशी माहिती अकालीला माय लक्षात आलं बरं का आता असं ना? तुझी आईचं नाव राधाबाई ना शबास. तुझी आईचं नाव राधाबाई अरे असणार त्याच्या आईचं नाव संगुणाबाई त्याच्या आईचं नाव चांगुणाबाई हा. अरे पण सगळ्यात होत करू तुझी आई ना अरे असणारच बाबा अरे का तुझ्या आईचं नाव राधाबाई अरे असणार बापाचं नाव उस्मान भाई काय चालवलाय घराण्याचं वाटलं करायला घराण्याचं वाटोळं केलं काय बोलावं किती सांगावं नाही नाही हा तुझं काय म्हणलं बापाचं नाव उस्मान उस्मान भाई हा महेश अरे तुझं ग्रॅज्युएशन झालं शिक्षणाचं ज्ञान आहे कसं बोलायचं जाऊ दे मरू दे हा हा. हा, कुशल म्हणतो बापाचं नाव उस्मान भाई हा. हो चाचा क्या रे एक काम करो क्या ये 10 रुपये लो हा और 2-3 अंडी दो काय चालवलाय राव पार्टीचे छोटे मालक दादा बोलण्याची काही महेश भाऊ तुम्हाला अक्कल आहे का राव हा पार्टीचे छोटे मालक आहेत राव काय मुद्द्याचं बोला तुम्ही मालक आता जाऊ दे बाबा तुला काय म्हणायचं ते म्हण 2 मिनिटं बरं का मालक फोन येते हॅलो किधर है भाई अभी दुकान पे पहुंचले जुन्ना छोड़ा है अभी इधर घाटघर के पास आएगा चाचा एक काम करो ना क्या रे 20 का 2 जगह चिकन करो मालक कशाला बोलावले अरे गावची यात्रा जवळ आणि कार्यक्रम ठरवायला जायचे कार्यक्रम ठरला जायचं ना वाजना जायचं बा असं ना सगळा खर्च वाटून करायचा गावचा प्रश्न आहे गावचा प्रश्न आहे कार्यक्रम ठरला जायचं नाही वाजना जायचं चालते एक काम करतो गाडी माझी घेतो चालते गाडी माझी घेतो ड्रायव्हर हात गाडी चालवी हा हा मामा डिझेल लागेल डिझेल चालते डिझेल टाकीन चालते ना तू आहे का चला काय म्हणलं काय रे? गाडी गाडी माझी ड्रायव्हर तो हा, डिझेल टाकीन हा. तू आहे का चला सामानी गेलं जरा गावचं काम आहे ना. अरे मला बोलू दे ना काय म्हणलं गाडी कोणाची गाडी माझी गाडी तुझी हा. चालवणार हा चालवणार तो डिझेल टाकणार हा डिझेल टाकणार तो आणि मला काय म्हणलं तो आई घाल आई घाल ना दादा मग? अरे गाडी आई नको का आज काय तेच म्हणलं अंदर तुला आई घालायचं ते घाल मग मायचा गाडा बघा मारला गायला का बोलण्याची पद्धत आहे का बरं एक काम करायचं का हा कार्यक्रम हा. आता आपण आहे ना जुन्नर तालुक्यामध्ये निमगिरी गावची खांडेवाडी खांडेची वाडी त्या ठिकाणी भैरवनाथ कला नाट्य मंडळ आहे तिथं जाऊन रुपलेश बघू आवडलं तर डायरेक्ट ठरवून टाकू मामा हा उशीर कशाला करता निघायचं का ते दैवात
लाच यायला काय कुत्र्याची आवडत आहे का श्वनपातात भरती आपली तसं नाही अरे जिथे घुंगराचा आवाज त्या ठिकाणी बाया हमतात आपण महत्वाच्या ठिकाणी आलो तेव्हा आता चौकशी काय झालं रे काय बाई आहे अरे काय बाई आहे काय बाई आहे काय बाई आहे कशी तुमच्या ठिकाणची आई आहे आणि तुझी आई व्हायला का मरी आली का तुला मालक हा. या बाईला बघून मला एक कवून आठवतोय तुझ्या या बाईनं पाहिजे तुला कवन आठवला मी स्वतः रचलाय अरे मग सांग ऐकायचं का हा. दीनदयाच्या माडीवरती सुंदर हे दिसली हत्या नाही केस मोकळे वा मारीचं बसली वा माडीवरती हे कोरोनात कॅसेट नव्हती का मला माहिती का कवान साईक साडी भरजरी चोळी अंजरी दंडामध्ये कसली अशीच रंभा पुतळा माझ्या गोदडी बसली बांगर मामा बाई संघ परिचय करून घ्या काय नाही म्हणलं असं काम नाही म्हणलं तुमचं चांगलं कवन असेल तुमचं कवन वेगळंच आहे. ए मामा हा हे बघ हे आपल्या गावचा प्रश्न आहे तुम्ही का जरा व्यवस्थित बर का तुम्ही कार्यकर्ते म्हणून जरा वजनात उभे ना वजनात वजन हे बघा इकडे कसे बसले कार्यकर्ते बघा याला वजन म्हणते हा आता मी चौकशी करतो तुम्ही मध्ये घुसू नका नाही ना अजिबात नाही जाऊ. मागे सर. ठरलं ना बाबा हो नमस्कार हो बाई अरे बाबा शॉर्ट सर्किट झाले असंच होतं बाबा आपल्या बापानं केलं का बापाला काय करतो कळती नाही मला तुला वाजन पाडायला तू असे जख मारतो काय तिथं जाऊ आता मला काय माझं काय दोष आहे बाबा असंच व्हायला लागलंय काय म्हणले ती बाई बाई हा बाई म्हटली या नावची हा वाचा वाकाटी आईला शेंडासारखं शेंडच खोडतंय राव बरं जाऊ द्या त्या बाईने आपला अपमान केला ना बाईला उत्तर दे तू उत्तर देवा तिकडे मला वाटतं ही कार्यक्रमाची मालकी नाही ना हा मालकी नाही मामा मालकी असू दे की. उत्तर दे. सरकारचा प्रश्न आहे जरा हा वाचा. वरना देतो अगं तू पाठवली मला मालकी आपल्या माझ्या पोटच्या पोटच्या म्हणजे माझ्या बापू. अरे पाठच्या म्हटलं पाठच्या म्हटलं आयुष्यभर रन करा अगं तू पाठवली मला पक्का तुडाला बाहेर नेला. सहा पाण्यात सांगितलंय आपलं वय झालंय निम्म्या गावच्या मस्तात गेले हा? ही काळ्याची जेवढी झाली मामा 10 बाऱ्या तुला सांगत असतो आम्ही मला सोडा ना हा? माझ्या मिठीत आलेलं पाखरू मी कधी सोडू शकत नाही अरे पाखरू उडून गेलं नुसतं घरचं राहिले तू माझी हेमा मालिनी आहेस मला घरट देखील हवाय काय इच्छा आहे तुमची माझी एकच इच्छा आहे हा मला तुझ्या गोऱ्या गळ्याचा चुंबन हवाय कोणाचा माझा हो बरं मग घ्यायचं तर घ्या कवर घेत बसा हो. तुला काय गिरायची बागाची करत का नाही का कुठं नागोर लायचो मला वाटतं
इकडे बाईला मी उत्तर देतो. जमलं तर जमलं. नाही तुम्ही ना छोटं माझं काम आहे, तुम्ही काळजी करू नका. बघा पण गावचा प्रश्न आहे बरं का, जरा प्रयत्न करतो ना. मनाच्या हिच्या आईचा भोंगा भरडला हिच्या. काय म्हणले रे ती बोई? माझा कोणाला फोडलाय त्या बाईनं. अरे ती बाई काय म्हणली? बाई म्हणजे फोडला तुम्ही कोण आहे गावचा? हा तुम्हाला तिकीट दिलं कोण आहे ह्या गावचं? बाईला सांग म्हणा आम्ही तिकीट काढून आलोच नाही. हो बाई, हा? तिकीट काढून नाही आलो. आम्ही तिला लोन करून आलो. काय चाललंय म्हणणं, काहीतरी चांगलं गावासाठी चालाय काय राव. झालं काय? त्या बाईनं गाण्यातून आपला अपमान केलाय, तुम्हाला कळतंय का नाही? चायला हुशार पोर काय सांग. नाही थांबा, त्या बाईला उत्तर मी देतो. हा मास्तर मागं थांबा बाई. नमस्कार बाई. नमस्कार. नमस्कार बाई. नमस्कार. जायचं का नाही? हा, हे बोलत गाडी टाकून आणले. असं का? हा वारी आहे का? बघण्याला कीर्तनाला आखाडलं पाहिजे. असं का? हो वारी आहे का? हा, हा. नाही तुम्हाला हा, हात मोठा डोळे झाका. सदा सर्वदा योगत तुझा करावा. तुझे कारण देह माथा पडावा. उपेक्षी नको गुणवंत आनंदा. रघुनायका मागणी हे जियाका. तुझी जवळी है माईच माईच काय रे गाड्या म्हैस कोणाला म्हणला रे? अहो बाई म्हैस नाही बाई, मस्त मस्त म्हणलं बाई. असं का? डोमका आलं म्हैस, तुम्हाला म्हैस म्हणला का? कोण माहीत म्हणला रे? ए, मामा. पण तिला शेपूट नाही ना? नमस्कार. हा बाई, हा हे बघा, त्याची मन आहे टाकायला जायचं, डोंगा माझं गाडगं ठेवायचं. याचा अर्थ आम्ही रोकडे बोलणारी माणसं आहे. तोंडावर आहे. हो, नाही, येडे साहेबांना माहिती आहे. बाई, कार्यक्रम कसा आहे ही रूपरेषा बघणार. म्हणजे कार्यक्रम कसा आहे आणि तो बघणार. असं म्हणता ना? बसून घ्या. लाडी साखर पडावं आणि त्याचं अमृत ठेवावं. पण नुसत्या गवळणीवर जमणार नाही बाई. आम्हाला श्रीकृष्णाची बालक्रीडा बघायची. आम्हाला श्रीकृष्णाची बालक्रीडा बघायची. कृष्णाची बालक्रीडा तुम्हाला आमच्याबरोबर जेवणामध्ये आलं पाहिजे. हो बाई, आम्ही कोणत्या वनात येऊ? वनात काय सरपण काढायला जायचं का? कुंजवन म्हणजे मला निष्कडून सांगा बाई. ज्या ठिकाणी कृष्णाची बालक्रीडा रास केला चालते यमुना किनारी, त्या ठिकाणाला कुंजवन म्हटलं जातं. म्हणजे देवाचं ठिकाण आहे. अहो मग तर चालायला येऊ द्या की मला. हा, त्या ठिकाणी गेले तर गवळची चेष्टा मस्करी टिंगल टवाळी करायची नाही. म्हणजे कुंजवनात आल्यावर तुम्हाला वाटते आम्ही गवळीची टिंगल मस्करी करू? हा माल काय वचनाचा आहे का बाई? बरोबर आहे. आम्ही सगळे वारकरी मंडळी आहोत. असं ना? चलायचं कुंजवनात? हो, चला. Bye.
काय चाललंय तुमचं? घागरा घागरा हे बघा, रात्र थोडी आणि सोडले फार. म्हणजे एक काम करायचं, काय? पैसे किती जाऊ दे, हा पैसे किती जाऊ दे, कार्यक्रम हाच न्यायचा. आपल्या गावाला कार्यक्रम हाच ठेवायचा. आणि समजा कार्यक्रमाला आपल्याला पैसे कमी समजा पडले, पैसे कार्यक्रमाला समजा कमी पडले तर आपण तुझी बायको विकायची. माझी बायको आईला माझी बायको काय ग्रामपंचायत मध्ये जमा आहे का? बरं एक काम करा, हा? या कार्यक्रमाच्या मालकीला आवाज द्या, बोलून घ्या. अहो मालकीन बाई, हा हा बोला. हा चाललेल्या कार्यक्रमासाठी रामदास नांगरे PSA अध्यक्ष, हनुमंत नांगरे तंटमुक्ती अध्यक्ष, अरुण गोडे सामाजिक कार्यकर्ते, मोहन मिलके 100 रुपया पहिल्या नाटकाला नाट्यमंडळ आभारी आहे. धन्यवाद. मारुती घोडे साहेब चौहान, मारुती घोडे साहेब चौहान यांच्याकडून या कार्यक्रमाला 101 रुपये. धन्यवाद धन्यवाद. जितेंद्र धोंडू सांबळे 101 रुपया पहिल्या नाटकाला नाट्यमंडळ आभारी आहे. धन्यवाद. कार्यक्रमाचं गाणं होईल, काळजी करू ना, 2 मिनिटं. अहो तुम्ही जरा आम्हाला करू द्या. दडपण येते तुम्ही बोलल्यावर आम्ही काय करणार साहेब सांगा. बोला. हे बघा बाई, हा आता आम्हाला मुद्द्याचं बोलायचं. बोला ना. अहो आम्ही यात्रा झाल्या दुसऱ्या दिवशी पोरा नाटक बसवा. बरं मग त्याच्यात आम्हाला श्रीपात्राला एका पोरीची गरज आहे. पोरगी आहे का? आहे ना माझी थोरली मुलगी आशा. आशा? हा हा बोलवा ते आशा. तिथं वाजत आशा. ताशा वाजवायला काड्या देत राहिल्या का आपल्या? वाजीन आशा. आशा सर्वांना आशा लावणार. हे बघ, मुलीची टिंगल मस्करी करायची नाही, तिचा नाद करायचा नाही. हा काय? नमस्कार नमस्कार नमस्कार. मला सांगा तुम्हाला काही नाटकाचा अनुभव आहे का? म्हणजे मला विचारताय हो तुम्हाला? मला लय अनुभव आहे. तुम्हाला लय नाटकांचा अनुभव आहे. जर बाय काय म्हणते पाहिलं का? काय म्हणते? बाय म्हणते मी चांगली नाटकं करते. नाटकात भूमिका करतात त्या बाई. हा. जर तुम्हाला नाटकाचा अनुभव आहे तर कुठल्या हिरो बरोबर काम केलं सांगा. सांगू? हो. लक्ष्मीकांत बेर्डे. अहो बाई कॉमेंट्री हिरो. बरं अजून कुठल्या हिरो बरोबर? अजून अशोक सराफ. हा तो सुद्धा कॉमेंट्री हिरो आहे. मामा या बाईला सांग, या अशोक सराफ काय म्हणले? अशोक सराफ सांग का? अशोक सराफ कॉमेंट्री हिरो आहे. अरे मामा गेल्या वर्षी भोसडीच्यानं पैसा नेलाय. पेंड आलाय का? पैसा नेलता, नंतर पेंडा नेलाय, अजून पैसा दिले नाही. तो हिरो कुठं आता बाई? अजून कुठल्या हिरो बरोबर काम केलं सांगू? हो. श्रीराम लागू. श्रीराम लागू. काय म्हणली बाई? बाई म्हटलं श्रीराम लागू यांच्या बरोबर देखील भूमिका केली त्यांनी. करम लांबले दगड होता ना. काढवा श्रीराम लागू असा बुटका होता. लांब बाई असलं फालतू नाटक आम्ही. बरं अजून कुठला हिरो बरोबर? निळू फुले. निळू फुले. होय. वा वा बाई तुम्ही सुंदर निवड केली. तो हिरो मला देखील आवडतो. हे बाळा तुला आवडतो? हा. निळबाव फुलांची मला फक्त एकच भूमिका आवडते. तू बाबा? हा मला एकच भूमिका. बरं मला सांग कोणती भूमिका? बलात्कारचा चिन्ह फक्त त्यांनीच करावा. मायचा जाडा बघाड्या मारला. इथं काय तुला चांगलं नाही बोलतोय का? अरे मी अभिनय म्हणलं तुला. असं डायरेक्टर साहेब हो इकडे या. काय वा? असलं फालतू नाटक बाई आम्ही करत नाही. मग कुठलं नाटक आहे तुमच्याकडे? आमच्याकडे धार्मिक पद्धतीचं नाटक आहे. धार्मिक पद्धतीचं? नाटकाचं नाव आहे सत्यवान सावित्री. म्हणजे नाटकाचं नाव आहे सत्यवान सावित्री. बाई हा. सिनेमामध्ये काय डुप्लिकेट आहे. मारुती कार येणे आणि डोंगरावर उडणे, गोळी घालणे, रक्त हे सगळं खोट आहे. डुप्लिकेट हे डुप्लिकेट बनवलेलं असतं. आणि आमचं जे नाटक आहे बाई मी स्वतः डायरेक्टर आहे. म्हणजे तुम्ही स्वतः डायरेक्टर? हे आध्यात्मिक नाटक आहे. नाटकाचं नाव सत्यवान सावित्री. तुम्हाला सावित्रीची भूमिका करावं लागेल. म्हणजे मी सावित्रीची भूमिका करायची. हो. नाटक त्या बाईला पकवण्यासाठी खोटे खोटे बरं का? हा जरा. तुला सत्यवानाची भूमिका. कोणला? मला? हा. अरे मीच मिस मिस काय लावले? शिंदेवाल्या आपल्याला काम भेटलंय, पुढचं काय लागू काय? हे पिस्तुल्या. डायरेक्टर साहेब हा? मला सुद्धा वादनात हे काम. बघ या तुला भूमिका आहे. तुला यमाचं काम आहे. यम यम बघ.
सोपं काम आहे हे बघ. बघ हा. या कलाकारामध्ये जो चांगली भूमिका करी हा नाटकामध्ये नाटकामध्ये त्याला 25,000 मानधन चालू केलाय. आता सरपंच आणि मंडळी मुंबईला फाईल पाठवली. आम्ही काम हडसूनच करणार आहे. हडसून करा तुम्हाला मानधन 25,000. त्याला 25,000 म्हणजे आपण पुढे तो काय काय हरकत आहे मला रे डायरेक्टर साहेब आम्ही कामाला लागतो बरं का. हा इकडे काम समजून घ्या. हा सत्यवान सत्यवान सावित्री सावित्री डायरेक्टर डायरेक्टर यम योग यमाचं तू मला दूध द्यायला पण याला धर. हे बघा आता डायरेक्टर सांगेल एवढंच बोलायचं. कुणी सुद्धा आमचं बोलायचं नाही नाटक 25,000 भेटणार रे म्हणजे काय बोलायचे. पुण्याला एक फाईल पाठवली. असं ना गारे साहेब डॉक्टर गोविंदारे माहितीये का. हा 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 तिथं वसले आपला निमगिरी गाव मध्ये सगळे साहेब लोक आहे. असं ना तेव्हा तुम्ही चांगली भूमिका केलं तर मानधन मिळेल. पण डायरेक्टर हा मला थोडीशी शंका आली ना. हा बोल की कुठली शंका आहे बाबा. म्हणजे ही बाई माझी कोण आणि मी काय कोण महिला नका एवढं कळत नाही. नाही ना. ही बाई आहे ना हा ही तुमची पत्नी जवाब आणि तू हिचा पुतण्या. कोणत्या जातीचा आहे रे. तसं नाही बाबा मग? तुला एवढं कळत नाही नवरा बायको. आता काय म्हणणं मला. हा आता मी सांगेल एवढंच बोलायचं. हा. नाटक धार्मिक आहे बरं का. बरोबर रे. कारण शिनकट होतो हा त्याच्यामुळे सांभाळून एंट्री करायची. बरोबर आहे. करू सुरुवात. करा सुरुवात. साहित्य म्हणजे एवढंच बोलायचं. गाढवा तुझा हिरोचा रूळ आहे हिरो. असं ना. आणि जसं चन्नाच्या झाडाला गाभा असतो हा असा नाटकाचा मेन हिरो येतो. असं ना. साहित्य लय सोपं काम दिलं. अशी कामं तर मला किती दे रे. परत एकदा सांगा. मी डायरेक्टर आहे घरी तर पाठोपाठ करायला येतो मला. मला वाटलं बरं झालं ना दावले. चुप! हा साहित्य गाढवा असा टोलला किंवा जातो का तू पाहिजे माणूस आहे का. तुझा हिरोचा रूळ आहे गाढवा. माझ्या मी उलटलो. उलटा बोलला. हा उलट बोललो. शब्द हजारही चांगला वापरायचा. हा त्याचा दोष नाही दात पडला तर तिथून वारला जातो. म्हणून एका शब्दाचे दोष शब्द होता. देवाडे बोला. तू सत्यवान आहे बरं का. असं ना. सांगू काय? हा सांग. सावित्र मी जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी जाणार आहे. पण माझं आत्ताच लग्न झाले ना. गाढवा हा त्या बाईला पकवण्यासाठी खोटं खोटं नाटक आहे. असं ना. हा माझा वकील पॉइंट आहे. बरोबर आहे. आणि त्या पॉइंट मध्ये त्या बाईला मी कॅच करतो. कॅच ते गॅस माझ्या आणून दे. मी त्यावर फुगा घेऊन येतो. जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी जाणार आहे. मी जंगलामध्ये लाकड आणण्यासाठी जाणार आहे. बॅटरी संपली. तुमची भूमिका आहे आता. आता माझी भूमिका सत्यवाना सत्यवाना. मला सोडून जाऊ नका. मला सोडून जाऊ नका. परत एकदा घरी चल. गाढवा काही कामाला अंतर्गत हे असते. पण माझी बायको किती वंगाळ तोंड करते. राहू दे हा? खोटं खोटं नाटक आहे. हा, म्हणजे खोटं खोटं. हा असं ना. आता जसं काही सत्यवान जंगलात गेला गेला. लाकडं आणण्यासाठी बरोबर आहे. झाडावर खाली पडला हा. मरायचं खोटं म्हणजे खोटं. खोटं खोटं. असं गाडवा कुठून संडासला बसते. मग कसा मारायचा. तुला मारता येत काय नाही? म्हणतो मग मला? मर. काय दमदाटी करतो. सत्यवान जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी गेला होता का नाही. झाडावरून खाली पडला मेला. या स्त्रीचा नवरा मरतो तिला दुःख होतं का आनंद होतो. अहो दुःख होत. तुम्हाला बाई दुःख वाटत नाही. सत्यवाना. तुम्हाला सांगत होते. डायरेक्टर जरा जवळ येऊ. हा बर काय झालं बोला. मला एक सांगा. हा माणसाने बोलताना जरा व्यवस्थित बोलत जावा. अगदी करेक्ट खरं आहे. बरोबर आहे का नाही. हो. आता तुका खाली माझ्या तोंडा उडत. मेला नाही तोंडात पाय घाली ना. सत्यवाना. तुम्हाला सांगत होते. तुम्हाला सांगत होती लाकडं आणण्यासाठी जाऊ नका. लाकडं आणण्यासाठी जाऊ नका. तुम्ही माझं नाही ऐकलं. तुम्ही माझं नाही ऐकलं. सत्यवाना सत्यवाना सत्यवाना. तुम्हाला सांगत होते. तुम्हाला सांगत होते लाकडं आणण्यासाठी जाऊ नका. लाकडं आणण्यासाठी जाऊ नका. तुम्ही माझं नाही ऐकलं. तुम्ही माझं
सत्यवाना यमा यमराज आईला यम कुठं रागवरला कुणाच ठाऊ यमराज कशीन खाऊन घेतला नाटकाचा धार्मिक पद्धतीचा नाटक आहे आणि हिंदी डायलेक्ट मारतो लेम आहे बरं मामा आता माझ्या लक्षात आलं बाबा जशी माझ्या कानाखाली टेकवली तसं माझ्या लक्षात आलं माझं यमाचं काम आहे ना धार्मिक पद्धतीचा नाटक आहे धार्मिक पद्धतीचं नाटक आहे का? नाटकाचं नाव आहे सत्यवान साहेब सत्यवान सावित्री तुला मानधनाचं काय आशा आहे का नाही खायचे डायरेक्टर साहेब बरं मला सांगा माझं काम काय आहे? मी सांगाल एवढं हा, हा. साहेबराव बस एवढं हा 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 सांगा एकदा सांगा साहेबराव काय ते सोपं आहे की? सांगा बरं आपलं तुझ्या मायचा दोन कावळा हाणला तुझा एका इथं डायरेक्टर आहे का काच करीन बरं ये बाई, आपलं. साहेबराव एवढंच बोलायचं ना साहेबराव मी जंगलामधील तुझ्या सत्यवानाचा प्राण नेल्याशिवाय राहणार नाही तुझ्या त्या सत्यवानाचा प्राण दिल्याशिवाय राहणार नाही डायरेक्टर हा तुला कोणा डायरेक्टर केलाय काय झालं मला सांग ओ डायरेक्टर साहेब हो बोला एवढी मस्त मुलगी दिसती त्यांच्या यामाला वाटण होते या पोरीचं प्राण घ्यावा म्हणून तिथं खोटं तुला सांगितलं ना खोटं खोटं नाटक आहे का तोंडातून चुका चालाय थांबा तोंड गाडवा 25,000 काय तुला आहे का नाही बरोबर काय हरकत नाही डायरेक्टर साहेब पण ते टीव्ही वरती दिसणार ना अरे काय करू नका अख्ख्या महाराष्ट्रात देशभर का सरपंच बरं काय हरकत नाही काय बोलायचं मी सावित्रा सत्यवानाचा प्राण नेल्याशिवाय राहणार नाही तुझ्या त्या सत्यवानाचा प्राण नेल्याशिवाय राहणार नाही तुमची भूमिका आता मी काय करू मला कुणाचा आधार आहे एंट्री संपलेली कळत नाही कसं काय मानधन देईल सांगा तुम्ही काय गुणलेखक असतात ना असे पंचकमी आता मी काय करू मला कुणाचा आधार आहे कोण मला जवळ करीन याला कुणी डायरेक्टर केलं हा त्याला आधीच आहे का नाही कोण सांभाळून बोल म्हणजे शाण्या मला बोलू एका बुक्कीत खाचा दात पाडेल मी तुला आम्हाला काय म्हणणार रे आयला तुम्हाला म्हणाला का आपण आदिवासी भागात कलाकार आहे त्यांना छोट्या मालकाचं काम दिलं येतं सत्यवाना मला म्हणलं सत्यवानाचं काम कर टी वरती दिसेल जंगलात जा 25,000 रुपये तुला मानधन भेटेल काही ठिकाणी जंगलात जा तिकडे तू वरी आई बसू दे काय 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 येतं जाऊ दे मला एवढी मोला मागाची कापड आणायला लावली त्याचा टोपी तर भेटला नाही सुंदराला मी पार तिकडे नागपूरला गेलो तर मारून कारण टी वरती दिसतात तुला सादर एवढा पैसा नव्हतं वावर इकडं तिकडं नागपूरला गेलो एवढी कापड आणायला इकडं अशी आहे का माझ्या आईला बोलू का लय लांब तोंड करताय तुम्ही तुझ्या एका वागीने काय वागी
शाने तू शांतपणा करू तू शांतपणा करायचं नाही बाई माणूस काय बघत आहे लाज बीज आहे का नाही तुझ्या लाज ठेवली लाज ए आई तुझ्या मायचं मुकाला लागलं ए कुणाच्या बायचा असं रोख रोख बघू नका मी काय डोळ्यात बसणार नाही मारू नकोस धन्यवाद. चाललेल्या कार्यक्रमासाठी वसंत साबळे यांचं म्हणणं असं आहे, बाळू साबळे व धोंडू साबळे तसेच शंकर साबळे उपसरपंच आपण मंडळी नुसते हात बांधून बसलाय, खिशाचा हात घाला, पैसे सोडा आणि चल बसू नका. कार्यक्रम दणदणीत झाला असं होऊ द्या. 100 रुपये पहिल्या नाटकाला नाट्य म्हणजे आभारी आहे. इकडे या. हा आमच्या तिथं काळूबाईचं स्थान आहे होय. आणि यात्रा आंबेडकर जयंती बाबासाहेबांची ती काळूबाईची यात्रा अशी जुगलबंदी झाली बघा. एकाच दिवशी आले हे आम्ही आमचं भाग्य समजतो. ते गाणं होऊन ना कधी होईल. चला ठीक आहे चालतं ठीक आहे. खरोखर ती फरमाईश राहिली आपल्या गडबडीमध्ये. चला आमच्या वतीनं तुम्हाला आग्राची नम्र विनंती. त्या देवीची यात्रा मोठ्या थाटामाटाने आपण साजरी करीत आहोत. किती भक्तिभावाने सर्व मंडळी मुंबईकर पुणेकर लहान थोर भाविक मंडळ आपला प्रपंचातला रूपरुपाया करून या देवीच्या यात्रेसाठी खर्च करतात. असं ना तर त्या देवीचं एक गीत घेऊन आई काळूबाई ही तर कशी आली